महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयाचं अनुदान जमा केलं जाणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड या अनुदानासाठी करण्यात आली। 90% शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या तोंडावर पावसाळा आहे, बळीराजा पेरणीच्या तयारीत आहे आणि पेरणी म्हटली की बियाणांचा आणि खतांचा खर्च असतोच। या खर्चासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रित येऊन 20,000 रुपयाचा अनुदानाचा GR जाहीर केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली असून गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्याला बियाणे खते खरेदी करण्यासाठी हा पैसा सरकारकडून दिला जाणार आहे, परंतु हा लाभ खऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने 4 कडक नियम देखील लावले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर PM किसान योजनेचे लाभार्थी असाल अथवा तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होत असतील तर यामध्ये महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आली आहे, कारण सरकारने आता हप्ता सोडत असताना महत्त्वाच्या 12 बँकांची निवड केली आहे, ज्यामध्ये सरकारने ठरवून दिलेल्या बँका समाविष्ट करण्यात आल्या। त्या बँकांमध्ये थेट 20,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जातील। शेतकरी बांधवांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची अट ही लावण्यात आली आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे अशाच शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती करत असाल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठराल, कारण सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी केली। परंतु जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। 20,000 रुपये ही मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे, त्यामुळे पात्रता सरकारने 4 नियमानुसार ठरवली आहे। त्यामुळे 4 नियम कोणते आहेत हे देखील पहा। तुमच्यासाठी ही विशेष बातमी आहे, कारण 2 दिवसापासून मुंबईतील मंत्रालय आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठकीचे सत्र सुरू झाले। मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून थेट कृषी आयुक्तालयातील काही थेट आदेश जाहीर झाले आणि हे आदेश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपये जमा करण्याबाबत आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी सही करताच कृषी विभागाने त्यासोबत एक यादी देखील जोडली आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आणली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा लाभ मिळणार तर आहेच, परंतु कृषी विभागाकडून जी यादी जाहीर झाली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असणं तितकंच महत्त्वाचं आहे। राज्यातील तब्बल 90% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 20,000 रुपयाची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे, परंतु जी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ती कृषी विभागाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे कृषी विभागाने सादर केलेला नवीन रिपोर्ट देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातून हा थेट निधी राज्य स्तरावरून विभागीय आयुक्ताकडे आणि आयुक्ताकडून जिल्हा कृषी विभागाच्या खात्याकडे वर्ग झाला। हा पैसा जिल्हा बँकेमध्ये किंवा सरकारी तिजोरीमध्ये पडून राहू नये म्हणून कृषी विभागाने स्पष्ट केले की जसा PM किसानचा हप्ता थेट दिल्लीमधून एका क्लिकवरती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतो, अगदी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर म्हणजेच DBTद्वारे हे पैसे एकाच वेळी वितरित केले जावेत। म्हणून 12 बँकांची निवड ही स्वतः कृषी विभागाकडून करण्यात आली, कारण या योजनेसाठी कृषी आणि वित्त विभागाच्या संयुक्त बैठकीमध्ये तब्बल 1500 कोटीपेक्षा जास्त निधीचा हप्ता वर्ग करण्यात आला। त्यामध्ये केंद्र सरकारने 500 ते 700 कोटीचा वाटा देखील थेट दिल्लीमधून पाठवला, तर उर्वरित निधी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देईल। पण मंत्रालयातून मंजुरी मिळालेला हा कोट्यावधी रुपयाचा निधी हा सर्व जिल्ह्यांना सारखा वाटला जाणार नाही, कारण फक्त 14 जिल्ह्यांसाठी कृषी विभागाने कडक नियम जाहीर केले आहेत आणि त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकार PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या आधारावर शेतकऱ्यांची पुन्हा यादी बनवणार आहे। हप्ता वाटप केलं जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पभूधारक आणि दारिद्र्य रेषेखालील शेतकरी संख्या जास्त आहे त्या शेतकऱ्यांना 1500 कोटीमधून सगळ्यात मोठा वाटा दिला जाईल। त्याचबरोबर कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी पेरणीच्या क्षेत्राचा डेटा देखील काढला आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू शेतीचं क्षेत्र जास्त आहे, बियाणांचा खर्च जास्त आहे, तेथे देखील जास्त निधी वळवला जाणार आहे। त्याचबरोबर कृषी विभागाने महाराष्ट्रातील ज्या 14 जिल्ह्यांची निवड केली आहे त्या 14 जिल्ह्यांच्या समितीमार्फत शेतकऱ्यांची तपासणी ही डिजिटल पद्धतीने सुरू झाली। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा
जमा होतील, परंतु जी बँकांची निवड करण्यात आली आहे ती डेटा व्हेरिफिकेशननुसार होत आहे. आधार लिंकिंग असेल तर तुमचा फायदा आहे. मोबाईल तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तांत्रिक अडचणींशिवाय पैसे जमा होऊ शकतात. पण तुमचं नाव हे पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असणं महत्त्वाचं आहे. कृषी विभागाकडून जी यादी पाठवण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 90% शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यामुळे त्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. 1500 कोटी रुपयाचा निधी वर्ग झालाय, म्हणूनच 20,000 रुपये डीबीटी मार्फत पाठवले जातील. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 बँकांची निवड यासाठी सरकारने केलेली आहे याची माहिती आपण घेऊयात आणि त्यानंतर कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलंय हे देखील पाहूयात. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पैसा हा कोणत्याही दलालाशिवाय किंवा बँक अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय थेट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. यामुळे कृषी विभागाने डीबीटी प्रणालीचा वापर केला. त्यामुळे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निकष यामध्ये लावण्यात आला तो म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं. जर तुमचं खातं आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर पेमेंट फेलचा मेसेज येऊ शकतो. त्याचबरोबर राज्यातील मोठ्या बागायतदार किंवा शेतकऱ्यांसाठी हा नियम लागू झालेला नाहीये. फक्त गरजू शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कृषी विभागाने यासाठी ई महाभूमी डिजिटल प्रणालीचा डेटा देखील वापरला. यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये सोडले जातील. त्याचबरोबर थेट लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असावं लागणार आणि ते रेशन कार्ड ॲक्टिव्ह असलेल्या शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्याची तुलना केली जाणार आहे. खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील. त्यानंतर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरित होतच असेल, पण सर्व हप्ते नमो आणि PMचे तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर त्याचा डेटा सिस्टीमवरती ऑटोमॅटिक ग्रीन सिग्नल दाखवतो. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मंत्रालयाने लावलेला अतिशय कडक नियम होता तो म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे तुमचं ओळखपत्र असायला हवं. फार्मर ID कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ वितरित व्हायला कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचं उत्पन्न असणार आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमधून थेट बाद ठरवण्यात येऊ शकतं. शेतकरी बांधवांनो, आपण अटी तर समजून घेतल्या, परंतु जर तुमचं बँक खातं केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या 12 बँकांमध्ये नसेल तर 20,000 रुपये सिस्टीममध्येच अडकून पडतील. त्यामुळे 12 बँकांची नावे देखील जाणून घ्या. पहिल्यांदा म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. ग्रामीण भागातील बँकेमध्ये शेतकऱ्यांची खाती जास्त असतात, त्यामुळे या बँकेची निवड झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया ही मोठी बँक आहे. बँक ऑफ बडोदा. केंद्र सरकारच्या मुख्य डीबीटी योजनांचे लाभ इथेच वितरित केले जातात. पंजाब नॅशनल बँक. राष्ट्रीयकृत बँकेचा समावेश कृषी विभागाने केला. युनियन बँकेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची खाती आहेत. तसेच कॅनडा बँकेमध्ये 20,000 रुपयाचं अनुदान देखील सोडलेलं आहे. बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले. इंडियन बँकेचे व्यवहार हे जलद गतीने पूर्ण होतात, त्यामुळे इथे देखील पैसे पाठवण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे वर्ग केले जातील. तर इंडियन ओव्हरसीज बँक ही देखील शेतकऱ्यांच्या अधिकृत 12 बँकांच्या सिस्टीमचा एक भाग आहे. पंजाब आणि सिंध बँकेचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मका आणि कापसाच्या पेरण्यासाठी लागणारी खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळतील. परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पेरणीच्या 2 दिवस आधी खते बियाण्यांचे पैसे वितरित केले जातील. जालना जिल्ह्यामध्ये कोरडवाहू पिकांच्या पेरणीसाठी अनुदान जाहीर झाले. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सुरुवातीलाच खरीप पिकांची पेरणी ही पूर्ण व्हावी यासाठी खतांचा साठा देखील करण्यासाठी शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद आणि सोयाबीनच्या पेरणीसाठी खतांचा खर्च भरपूर असतो, त्यामुळे या जिल्ह्याची निवड सरकारने केली. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करून बियाण्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 20,000 रुपये दिले जात आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या मुख्य पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वर्ग केला जाणार आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीसाठी तसेच खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील मुख्य पिकांच्या पेरणीसाठी आणि बियाणांच्या खर्चासाठी अनुदान मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढऱ्या सोन्याचा म्हणजेच कापसाच्या पेरणीसाठी खतांचा भार हा शेतकऱ्यांवर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता थेट लाभ मिळेल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिरायती शेतीच्या पेरणीसाठी चांगल्या दर्जाची बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हा लाभ मोलाचा ठरेल. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पेरणीसाठी आणि खतांच्या टंचाईतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सरकार 20,000 रुपयाला मंजुरी देत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये तूर आणि कापसाच्या पेरणीच्या सुरुवातीला मशागतीचा खर्च आणि खतांचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत मोलाची ठरेल. पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदी करावी लागतात, त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना पेरणीच्या टायमावरती ही मदत जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.